हॅलो फ्रेंड्स, बघा ॲक्च्युली मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ॲक्च्युली इंग्लिश लँग्वेज जी आपल्याला शिकायची आहे तर एकाएकी आपल्याला सर्व म्हणजे ॲक्च्युली सर्व नॉलेज त्या भाषेचं येणार तर नाही, तर आपल्याला शिकते वेळी नेमकं सुरुवात कुठून करायची, कसं करायची, हिंमत कशी करायची बोलण्याची, पाठ करण्याची किंवा लक्षात ठेवण्यासाठी. तर आज तुम्हाला ॲक्च्युली लँग्वेजच्या संदर्भामध्ये, इंग्लिश लँग्वेजच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती देणार आहोत. जसं की बघा, आपल्याला भाषा शिकते वेळी कुठल्याही भाषेचा जे नॉलेज आहे ते पहिले आपल्याला शिकावं लागेल, माहिती करून घ्यावं लागेल, त्यानंतर आपल्याला बोलावं लागेल, बरोबर आहे. तर ॲक्च्युली विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे मनोज हाडके आणि आज म्हणजे तुम्हाला मी जे आपल्याला इंग्लिश शिकायचे आहे त्या इंग्लिश शिकण्याच्या मागचं जे ॲक्च्युली उद्देश किंवा आपल्याला कशा पद्धतीने तिला समजून घ्यायचं आहे हे तुम्हाला आज मी सांगणार आहोत. तर इथे बघा, मी तुम्हाला या ठिकाणी काय केलं, जवळपास 4 ते 5 इंग्लिश मधले काही वर्ड्स लिहून दिले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा. नक्कीच तुमचे 5 ते 10 मिनिटं अगदी फायद्याचे राहणार आहे, जे तुम्ही ॲक्च्युली हा व्हिडिओ बघताना जे देणार आहे मला, नक्कीच हार्डली 5 मिनिटं तरी द्या. तर या ठिकाणी मित्रांनो मी काय केलं आहे, 5 वर्ड्स इंग्लिशचे दिलेले आहे. कम इन, कम इन मीन्स आत या. म्हणजे ॲक्च्युली जवळपास डेली तुम्ही काय करू शकता, असल्या प्रकारचे इझी वर्ड जर तुम्ही वापरले, जर बोलण्यासाठी डेली यूज साठी जर वापरले, जसं मी या ठिकाणी 5 दिले, 5 तुम्हाला वाचून दाखवत आहे. कम इन, कम इन मीन्स आत या. टेक इट, टेक इट मीन्स हे घ्या. गो देअर, गो देअर मीन्स तिकडे जा. बी सीटेड, बी सीटेड मीन्स बसा. गेट रेडी, गेट रेडी मीन्स तयार व्हा. ऍक्च्युली काय होऊ शकते हे तुम्ही पाठ करू शकता, वापरू शकता, आपल्या म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये ऍक्च्युली हे बोलून वापरू शकता. पण ऍक्च्युली काय होऊ शकते, आपल्याला हे समजून घेण्याकरता दुसरा आपल्या समोरचा जो आहे त्याला हे समजलं पाहिजे. नाहीतर काय होऊ शकते, ऍक्च्युली तुम्ही बोला नाही, त्याला समजणार नाही, तर ऍक्च्युली ते कन्व्हर्सेशन जे आहे, संवाद जो आहे हा योग्य ठरणार नाही. म्हणून काय करू शकता की तुम्ही पहिले आपल्यापासून सुरुवात करा, बोला, वापरा, आणि जो ऍक्च्युली समोरचा जो आहे, तुमचे मित्र आहे, फ्रेंड्स आहे, फ्रेंड सर्कल मध्ये आहे, शाळेमधले आहे, कॉलेजमधले आहे, व्हॉटएव्हर दॅट, जे काही असेल ते त्यांच्यासोबत हे शब्द वापरून बघा. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत राहता त्यावेळेस तर नक्कीच काय होईल, अशाने ते शब्द तुम्हाला रिमाइंड करायची गरज राहणार नाही, जर तुम्ही नेहमी ते शब्द जर बोलत राहिले तर. ठीक आहे. तर मित्रांनो, आज ऍक्च्युली तुम्हाला एक छोटीशी माहिती मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केली. कशी वाटली नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, नवीन जर असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.